हॅलो गाईज, आम्ही आलो आहे ताबू मॉनेस्ट्रीला. मॉनेस्ट्रीला जायच्या आधी तुम्हाला दाखवते कालचा आमचा स्टे एक्झॅक्टली कुठे होता. सो गाईज, हा आमचा कालचा स्टे होता. हे बघा, रात्रीमुळे काही मला याला शूट करता आलं नाही आणि अव्यांना पण थोडं ठीक नव्हतं वाटत, त्यामुळे आम्ही रात्री शूटच केलं नाही. डिनर वगैरे कसं काय होतं, बट खूप छान स्टे होता हा. आणि या स्टेच्या वॉकिंग डिस्टन्सवरच हे ताबू मॉनेस्ट्रीचं इथे हे वेलकम गेट होतं. ॲक्च्युली 50 to 100 मीटर्सच्या आतच असेल आणि एंट्री केल्यावर लगेच मला इथे हे मस्त अशा विंटर कॅप्स आणि फ्लावर्स दिसले. सो मी त्यांना विचारलं, चल अव्यान, बाय डॉगी. सो आता आम्ही एंट्री केली आहे ताबू मॉनेस्ट्री बघण्यासाठी. आजचं वेदर मस्त आहे. जास्त काही जॅकेट वॅकेटची गरज नाही, कारण हलकी हलकी ऊन पडली आणि छान वाटत आहे थंडीमध्ये ऊन. मी तर काही जॅकेट घातलं नाही, पण बाकीच्यांनी घातलं. अव्यानला पण मी थर्मल घालून दिलाय आतमध्ये. जेजेला नमस्कार कर. अव्यानला वाटत आहे आपण कुठेतरी मंदिरात आलोय आणि त्याची खूप मज्जा येत आहे. हा आहे व्ह्यू ताबू मॉनेस्ट्रीचा. पूर्ण पहाडावर एक पण झाड तुम्हाला दिसणार नाही. इथे जे काय त्यांनी ऍपलचं थोडं बहुत झाडं लावलेले आहे आणि सध्या ऍपलच्या झाडाला एक पण ऍपल नाहीये. खूप छान फ्लावर्स आलेले आहेत, व्हाईट व्हाईट कलरचे फ्लावर्स असतात. आमच्यासारखेच बरेच टुरिस्ट इथे आले होते. सो गाईज, मी तुम्हाला क्विकली ताबू मॉनेस्ट्रीची हिस्ट्री सांगते. तर ताबू मॉनेस्ट्री ही भारतातील खूप प्राचीन, ऑलमोस्ट 1000 ओल्ड एवढी असलेली ही मॉनेस्ट्री आहे आणि असं असून सुद्धा आजही कार्यरत आहे. या मॉनेस्ट्रीच्या आतमध्येच एंटर करता तुम्हाला हे गोल राऊंड फिरणारा दिसेल. तर याचं एक्झॅक्ट नाव काय ते मला माहीत नाही, बट यावर मंत्र असतात आणि हे मंत्र आपल्याला एव्हरी टाईम क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवायचे असतात. या मॉनेस्ट्रीला हिमालयातील अजिंठा असे म्हटले जाते, कारण की इथे हजारो वर्षापूर्वीची ड्रॉइंग्स, भिंतीवर काढलेली चित्रे, त्यानंतर शिल्पकला, हस्तलिखित आजही यांनी खूप छान प्रकारे जतन करून ठेवले आहे. आणि हा मठ ॲक्च्युली एक ज्ञानाचं किंवा धार्मिक अभ्यासाचं केंद्र होतं असं म्हटलं जाते. बट 1975 साली जे भूकंप आला, त्या भूकंपामुळे याच्या मठाचे बरेच नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांनी याची दुरुस्ती केली आणि त्यामुळे आज ही मॉनेस्ट्री बघायला खूप जास्त दुरून पर्यटक येतात आणि भाविकसुद्धा इथे भेट देतात. सो इथून आहे याची एंट्रन्स, ज्यामध्ये आतमध्ये बुद्धाची मूर्ती आहे. साईडला इथे हे बर्ड्स ऑफ स्पिटी, खूप सारे कुठले बर्ड्स इथे मायग्रेट होतात आणि स्पिटीला व्हिजिट देतात, ते बर्ड्स होते. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला इथे दिसत असेल, लेफ्ट साईडला एक छोटंसं शॉप आहे आणि हे सगळे जे दिसत आहे लोक, हे सगळे टुरिस्ट आहे. सो गाईज, इथनं होती एंट्री आणि आतमध्ये काय जबरदस्त व्ह्यू होता, इतके सुंदर ड्रॉइंग्स होते. बट गाईज, आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा स्ट्रिक्टली अलाउड नसल्यामुळे मी आतमधला काही व्हिडिओ शूट करू शकली नाही. सो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा आणि बघा. खूप सुंदर पाहण्यासारखी आहे हिस्ट्री इथली. आणि इथे एक गोष्ट मला दिसली की हे असे चपटे दगड आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे काही स्क्वेअर तुम्हाला दिसत आहे ना, याला स्तूपा म्हणतात. यामध्ये बौद्ध जे काही धर्माचे जे काही त्यांचे मॉन्क्स आहेत, त्यांचे काही अवशेष किंवा त्यांच्या काही चांगल्या गोष्टी ह्या त्यांनी जपून ठेवल्या आहेत. तर हे सगळं पाहणं झाल्यानंतर आम्ही खूप छान फोटोज, व्हिडिओ शूट केले. आणि बाजूलाच एक खूप छान असं शॉप होतं टुरिस्ट लोकांना काही गोष्टी आठवणीसाठी विकत घेण्यासाठी. तर त्या वस्तू मी बघितल्या, बट त्यांची प्राईस त्यांनी खूपच कॉस्टली ठेवली होती, त्यामुळे मी काही जास्त इथनं विकत घेतलं नाही. बट स्टील मी एकदा व्हिजिट केला आणि म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना दाखवून देते की इथे काय काय होतं. त्यानंतर मी लगेच बाहेर आले आणि बघितलं तर अव्यान आणि त्याचे बाबा बसून होते. गरम गरम वाटत आहे मला, ताप आल्यासारखं. खूप थकल्यासारखं वाटत आहे बाबाला. हे बाबाला कॅप देते मी, हे घ्या. नको, मला नको, तू चांगली दिसत आहे का, एक नंबर. बापरे, इतकी तब्येत चांगली नसताना पण तारीफ. सो गाईज, ही प्लेस हाय अल्टिट्यूडवर असल्यामुळे इथे ऑक्सिजन लेवल कमी असते. सो नेक्स्ट टाईम तुम्ही जर व्हिजिट करत असाल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि असाच त्रास यांना पण होत होता, त्यामुळे आम्ही थोडेफारच फोटोज क्लिक केले आणि आमच्या टूरच्या सगळ्या लोकांचा एक मॅन्डेटरी फोटो आणि व्हिडिओ काढला. आणि या ताबू मॉनेस्ट्रीला बाय बाय करत आम्ही निघालो पुढच्या स्पॉटसाठी. सो गाईज, हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे हेलिपॅड आहे. सो दॅट कोणाला इमिजिएटली जर यायचं असेल तर हेलिपॅडची पण यांनी व्यवस्था केली आहे.
त्यानंतर आजचा नेक्स्ट स्पॉट होता आमचा धनकर मॉनेस्ट्री. तर गोष्टी करत करत कधी आम्ही या धनकर मॉनेस्ट्रीला येऊन पोहोचलो ना कळलंच नाही. तर ही जी मॉनेस्ट्री आहे ही सुद्धा 1000 वर्षापूर्वीची आहे आणि ऑलमोस्ट 12,700 स्क्वेअर फूट उंचीवर आहे आणि एका उंच अशा कड्यावर आहे. त्यामुळे या मॉनेस्ट्रीचं नाव आहे धनकर. धनकर मीन्स कड्यावरचा किल्ला. त्यामुळे ही मॉनेस्ट्री मोस्टली शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नॉर्मल लोकांचं संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आली होती. आणि इतकंच नसून हे बौद्ध धर्माचे प्राचीन शिक्षण आणि ध्यान केंद्र म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथे दरवर्षी खूप मॉन्कसुद्धा येतात आणि वन ऑफ द फेमस बुद्धिस्ट स्पिरिच्युअल लीडर दलाई लामा यांनी सुद्धा इथे व्हिजिट दिलेली आहे. भरपूर ऊन आहे, विदाऊट कॅप तुम्ही येऊ शकत नाही. कॅप गॉगल मस्ट आहे, बट तशीच थंडी हवा पण आहे कारण बाजूलाच हिमालय आहे. थंडी थंडी खूप थंडी हवा आहे. दोन्ही कॉम्बिनेशन पाहायला मिळेल, थंडी आणि गरमीचं. अव्यान आणि त्याचे बाबा काही आलेले नाहीये कारण की ते दोघेही झोपले आहे आणि जायला अर्धा तास यायला अर्धा तास लागणार आहे. सो ते म्हणाले की आम्ही रेस्ट करतो. इथे जरा दम जास्त लागत आहे कारण आपण हाय अल्टिट्यूडवर आहे ना. थोडं ऑक्सिजन लेवल आपल्याला हे होतं, त्या लोकांना माहित नाही कसे राहतात. इट्स नॉट इझी. आय थिंक या टूर मध्ये येऊन आम्हाला हे पाहायला मिळालं की लोक मिनिमम याच्यामध्ये कसे राहू शकतात. आपल्याला तर कितीही फॅसिलिटीज असेल तरी आपण कंप्लेंट करतो, असं नाही तसं नाही, पण हे लोक कमीत कमी फॅसिलिटीमध्ये. अरे बापरे. थोडासा इथे हे आहे, थोडीशी ट्रेकिंग सारखं आहे, थोडस चढून जायचा रस्ता आहे. असे मोठे मोठे स्टोन तर खूपच पाहायला मिळणार. सोबतच आपल्या डोळ्याला आराम मिळतो तो हिमालयाच्या रांगा पाहून. खूप मोठा स्टोन आणि हे फ्लॅग तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळणार हिमाचलमध्ये. आम्ही पण घेतलाय आमच्या कारसाठी. ओ माय गॉड, मला जरा जास्तच दम लागलाय. थँक गॉड वेलला नाही आणलं. हे बघा कसं बनलंय रॉकचं. क्या हुआ? अरे 45 किलोमीटर ट्रॅकिंग पर्सन इज गेटिंग टायर्ड. मग दम लागलाय. कसे आले तुम्ही? खूप शांतता आहे, खूप शांतता, कशाचाच आवाज नाही, काहीच नाही. बिचारे बर्ड्स आहे. आणि एक गोष्ट पाहायला मिळाली इथे की या लोकांनी प्रत्येकाने, मी इथे झूम करून तुम्हाला दाखवते, हे बघा, हे घराच्या छतवर प्रत्येकाने असं चाऱ्यासारखं, म्हणजे काय म्हणता येईल, असं जिथे चिडिया किंवा पक्षी असे नेस्ट करू शकणार प्रत्येकाच्या घरावर आहे. आय थिंक हे एक इंडिकेशन आहे, हे लोक चेक करतात की इथे ऑक्सिजन अजून स्टील आहे. सो हे खूप युनिक गोष्ट पाहायला मिळाली इथे. आपल्या इकडे तर आपण एवढी केअर करत नाही चिमण्यांची, बट इथे खूप चांगली गोष्ट मिळाली बघायला. हे बघा, क्लाउड कंटिन्युअसली मुव्हिंग आहे आणि ग्लेशियर तर आहेच. तिकडे खूप जास्त ग्लेशियर आहे बघा. खूप खतरनाक दम लागत आहे आम्हाला. ही आहे धनकर मॉनेस्ट्री, जी की थोडी जास्त हाईटवर आहे. लास्ट जी आपण ताबा मॉनेस्ट्री पाहिली ती खूप वॉकिंग डिस्टन्सवर होती आमच्या. अरे यार मी रेकॉर्डच नाही केला आणि फालतू बरोबर. सो लास्टची जी मॉनेस्ट्री होती ना ती आमच्या होमस्टे पासून खूप जवळ होती, बट ही मॉनेस्ट्री थोडी जास्त हाईटवर आहे त्यामुळे आम्हाला कंटिन्युअसली पाणी प्यावं लागत आहे. बट व्ह्यू वर्थ आहे. ज्यांना खूप ॲडव्हेंचरस ट्रिप आणि असं काही आवडते, माउंटेन्स वगैरे, त्यांनी डेफिनेटली लाईफमध्ये एकदा तरी हे व्हिजिट केलं पाहिजे. बट आय थिंक अबाउट 40 इयर्स पीपल डोंट लाईक धिस बिकॉज दम जास्त लागतो, थोडं ब्रिदिंगचे थोडे इश्यू येतात. सो जिंदगी ना मिलेगी दोबारा, सो एक बार तो व्हिजिट करना ही चाहिए. सो म्हणून आम्ही आलो आहे इथे. बट अनफॉर्च्युनेटली अव्यान आणि त्याचे बाबा कारमध्येच झोपले आहे कारण अव्यान पण झोपलाय आणि त्याला वर आणणं वर्थ नव्हतं कारण ऊन पण खूप आहे आणि थंडी पण. सो त्याला रेस्ट केलेलंच बरं राहील, त्यांनी रेस्ट केलेलं.
सो चला बघूया अजून पुढे पुढे काय दिसतंय आपल्याला. आणि माझा एक परत काढायचा इथे. मोनेस्ट्री का मतलब होता है फोर्ट ऑन एक अच्छा एक फोर्ट है ये क्लिफ फोर्ट पे. ऑन क्लिफ है। एंड जो सामने आप व्यूज देख रहे हैं वो है पिन रिवर। लेफ्ट साइड से पिन रिवर आ रही है, ओके. राइट साइड से स्पीति रिवर आ रही है। अच्छा ये राइट वाली स्पीटी है. और वो राइट के बैंक में स्पीति रिवर के बैंक में ही जाएंगे। अच्छा अभी यहाँ जाएंगे. ओके थैंक यू. सारा ही रीजन आता था, जो स्पीति का रीजन देख रहे हो ना, हाँ. उस टाइम पे तिब्बत में आता था। अच्छा तो क्या किया था कि वहाँ पर राजा ने अनाउंसमेंट करा था कि आपको एक रात के अंदर 108 मोनेस्ट्री बनानी है इस पूरे रीजन में, लाइक कि पूरे तिब्बत में आपको 108 मोनेस्ट्री बनानी है। उसमें से जैसे तापो मोनेस्ट्री, संकर है की मोनेस्ट्री है आफ्टर डाइवर्जन, जब इंडिया चाइना का वो वॉर हो तो देन ये इंडिया में आ गया। तो ये मतलब एक रात में मतलब आपको कंस्ट्रक्ट करके बनाना था। यहाँ के लोकल को एडवाइस किया गया कि आपने बनाना है एक रात में, तो पूरा वो नहीं बन पाएगा, बट जो फाउंडेशन था उसका है कि भाई मेरा शासन जिस जिस जगह है वहाँ पर मतलब मोनेस्ट्री बननी चाहिए। एंड बुद्धिज्म में मोनेस्ट्री को टेंपल ही कहते हैं, जैसे हिंदुज्म में टेंपल कहते हैं, बुद्धिज्म में भी मोनेस्ट्री को टेंपल ही कहते हैं। ये दलाई लामा आके गए थे क्या? जी दलाई लामा तो देखो वैसे तो धर्मशाला में रहते हैं मैक्लोडगंज में, बाकी विजिट करते रहते हैं। यहाँ पे विजिट करते मुझे हेलीपैड दिखा वहाँ पे है ना. हेलीपैड है वहाँ, काजा में है, ताबू में, सब जगह हेलीपैड है। बिकॉज कनेक्टिविटी क्या है ना, विंटर्स में कनेक्टिविटी पूरी बंद हो जाती है, तो फिर हेलीपैड के उसके हेलीकॉप्टर के थ्रू ही आते हैं। आमच्या टूर गाईडनी पण आम्हाला खूप छान हिस्ट्री सांगितली. त्यानंतर आम्ही वर गेल्यानंतर खूप छान फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले. त्यानंतर खूप मस्त व्ह्यू एन्जॉय केला. आणि हे जे तुम्हाला माझ्या राईट साईडला दिसत आहे हे आहे पाईन आणि स्पीटी रिव्हर यांचा संगम. सो या दोन रिव्हर इथे भेटतात. सो तो पण आम्ही व्ह्यू बघितला. आणि हे बघा किती मोठी क्लिफ आहे. अशा क्लिफ तर मी फर्स्ट टाईमच माझ्या लाईफमध्ये बघत आहे. या स्पीटीचं एक मला गोष्ट बघायला मिळाली की प्रत्येक जागी आपल्याला खूप सुंदर सुंदर असे लँडस्केप, खूप सुंदर असे नेचरचे सिनरी सोबतच ग्लेशियरचा इतका सुंदर व्ह्यू जो मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये बघितला. आणि इतके मोठे मोठे माउंटेनसुद्धा मी आज फर्स्ट टाईमच बघत आहे. सो त्यामुळे ही ट्रिप वर्थ आहे माझ्यासाठी तरी. मला हा स्पीटीचा एक्सपिरियन्स खूप छान वाटला, कारण हा असा एक्सपिरियन्स मी याआधी कधीच केला नव्हता. हाय अल्टिट्यूड फक्त मी बाकीच्यांच्या स्टोरीज आणि व्हिडिओजमध्ये बघायची, पण आज तो मी फर्स्ट टाईम स्वतः एक्सपिरियन्स करत आहे. सो गाईज जर तुम्हाला पण असं ॲडव्हेंचरस ट्रिप्स आणि टूर्स करायला आवडत असेल तर टाईम वेस्ट करू नका. हीच ती राईट टाईम आहे. बॅग पॅक करा आणि निघा टूरसाठी. सो असो सर, ही बघा ही आहे धनकर मॉनेस्ट्री. हे आहे एंट्रन्सलाच तुम्हाला दिसेल किती छोट्या छोट्या पायऱ्या आहे जिथे मॉन्क्स येतात, ध्यान करतात. ती ही जागा असते. जसे आपल्या इकडे आपण मंदिराला खूप धार्मिक स्थळ मानतो, तसं हे बौद्ध धर्माचं मॉनेस्ट्री म्हणून खूप ओळखल्या जाते. तर बघा भिंतीवर हे जे ड्रॉइंग तुम्हाला दिसत आहे ना, हे नॅचरल कलरनी पेंटेड आहे. आणि हे ड्रॉइंग असं नॉर्मली आत्ता काढलेलं नाही आहे. हे 1000 इयरपासून अजूनही तसंच आहे, वेल प्रिझर्व आहे. आणि हे आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे. गाईज या मॉनेस्ट्रीमधलं सगळ्यात युनिक जर काही असेल तर हे बघा, हे एक शिप आहे जे ते प्रिझर्व करत आहे. ते म्हणत आहे की हे 50 इयर्सपासून आहे. आय थिंक त्याचे आईज वगैरे जे काही ऑर्गन्स आतमधले खराब होतात ते त्यांनी काढून घेतले, पण बाहेरचं पोर्शन आहे इथे. सो हे खूपच युनिक पाहायला भेटलं इथे. त्याचे शिंग पण बघा कसे आहे. पनीर भुर्जी आहे. Oh my God. इथे त्यांनी एक छोटंसं शॉप लावलं आहे जिथे खूप छान छान हिमालयन मेडिसिन किंवा असं काय म्हणता येईल हर्ब्स, टी वगैरे असं काही सगळं इथे अवेलेबल आहे. तर आम्ही असे 2 पॅकेट्स घेतले आहे. काय याचं नाव? सिबोथ्रॉन, जे रिच इन ओमेगा, याचे इथे लिहून आहे सगळं. रिच सोर्स ऑफ ओमेगा 3, 6, 7 फॅटी ॲसिड. सो बघूया याची टेस्ट. ते म्हणत आहे व्हिटॅमिन सी जास्त असल्यामुळे थोडीशी आंबट आहे, सोअर टेस्ट आहे. सो लेट्स ट्राय दिस. बिकॉज एवढं त्याचे गुणधर्म असल्यामुळे आम्ही म्हटलं की चला एक ट्राय करू. हे त्याने 900 ला एक पॅक म्हटलंय. 1000 लिहून आहे तसं, ते 900 म्हणतात. बट मॅक्स त्यांनी आम्हाला हे 2 पॅक 1700 ला दिले. सो नेक्स्ट टाइम इफ यू विल विजिट यू कॅन ऑल्सो बाय, बट मॅक्स 100 ओनली. सो आता आम्ही धनकर मॉनेस्ट्री पाहून झाल्यानंतर आता एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. बघा इथे त्यांनी एक छान ओपन गॅलरी दिली आहे फोटोसाठी, आणि इकडे डायनिंग एरिया आहे. किचन आहे, वॉशरूम, मेन थिंग मला इथली हे चांगली वाटली की इथली. सो त्यानंतर आम्ही लंच वगैरे पटापट आटोपलं आणि निघालो नेक्स्ट जर्नीसाठी, कारण आता आम्हाला नेक्स्ट जायचं होतं काझाला. आणि 5च्या आधी आम्हाला रिपोर्टिंग करायची होती तिथे, कारण आमचा होमस्टे आम्हाला मिळणार होता.
सो गाईज आता आम्ही पोहोचलो आहे काजाला आणि हा आहे आमचा होमस्टे. तो आहे एंट्रन्स आणि इथे आहे आमच्या रूम्स, जे की कंबाईन आहे. सगळ्यात पहिले एंट्री केल्या केल्या इथे एक छान असा हॉल आहे. इथे राईट साईडला वॉशरूम आहे. खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे लंच डिनरसाठी. आणि हे इथे गरम पाणी ठेवतात ते. हे मस्त भांडे मस्त दिसत आहे. अव्यान अव्यान तू काय घेतलं? याकचं पिल्लू. अव्यांनी याकचं पिल्लू. खाली स्टोव आहे हो, ते भांडे गरम राहील. पाणी खाली स्टोव आहे. पाणी पाणी मम्माची टोपी ठेवून दे. याकचं पिल्लू ठेवून दे. हा, कर्टन्स तर बघा किती खतरनाक आहे. कर्टन्सची डिझाईन. इकडे वॉशरूम आहे. खूप क्लीननेस मेंटेन आहे. इकडे आहे आमची रूम. जस्ट लगेच ठेवलाय आम्ही. खूप बढिया व्ह्यू आहे रूम मधला. एक्स्ट्रा बेड्स पण त्यांनी कॉट्स पण टाकले. हा आहे बेड. हो येत आहे. हे डिझाईन लहानपणी खूप बघायला मिळायचं. आज एवढ्या वर्षांनी मला इथे बघायला मिळालं. आणि रूमच्या बाहेर मी तुम्हाला विंडो ओपन करून दाखवते. खूप जास्त थंडी हवा आहे. खालून पण बंद केली वाटते. हे बघा, सी द व्ह्यू. खूप थंडी असणार आहे रात्री असं मला वाटत आहे, कारण आत्ताच मी कॅप घालून आहे, स्वेटर घालून आहे. ओ माय गॉड. हा माझ्या मागे जो पोल दिसत आहे ना, हा हा आय थिंक रात्री स्टोवचा आहे. म्हणजे तो जो गरम करतात, सो दॅट एव्हरी रूममध्ये हीट मेंटेन होईल. खूप जास्त थंडी लागणार नाही टुरिस्ट लोकांना. बट बाय द वे रूम खूपच बढिया आहे. मला तर आवडली रूम. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. इथे मिरर आहे. छान रूम आहे. तर चला आता मी जाते आहे खाली सूप प्यायला गरमागरम, कारण एवढ्या थंडीमुळे माझं डोकं खूप पकडलं आहे. आणि आता इव्हिनिंगमध्ये त्यांनी चहाच्या ऐवजी सूप ठेवलं आहे, कारण सगळ्यांना खूप थंडी वाजून आलेली आहे. सो चलो गाईज, इथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आहे आणि खाली डायनिंग एरिया आहे. इकडे त्यांनी डायनिंग एरिया ठेवला आहे. आली मम्मा आली. अवेन आय एम हिअर. सो चलो गाईज, आम्ही एन्जॉय करतो सूप. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते सुद्धा बघा, डे 1 to डे 4 पर्यंत. चलो बाय. डू लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस द हाईप बटन.